नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. नारायण राणेंनी दर्शन घेतल्यानं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण. भाजपाची सडकून टीका. नवा वाद उभा राहण्याची शक्यता. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाल्याचा आरोप. सांगलीकरांना मोठा दिलासा. कोरोना रुग्ण संख्या घटली. दिवसभरात आढळले 490 रुग्ण तर 16 जणांचा मृत्यू. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत तर होणारच. आमदार पडळकरांचा एल्गार. तर झरे गावाला छावणीचं स्वरूप. शर्यती होऊ देणार नसल्याचा प्रशासनाचा निर्धार. महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती. गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच. बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा. शिवसेना कोणतीच निवडणूक सोपी समजत नाही. शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात. महापौर किशोरी पेडणेकरांचं राणेंना प्रत्युत्तर. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह 5 जण अटकेत. एसीबीच्या कारवाईनं पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ. सत्ताधारी भाजपा अडचणीत. मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी. मात्र मुख्यमंत्र्यांचा पालघर दौराच रद्द. मुख्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. आणि तालिबाननं भारतासोबतचा व्यापार थांबवला. भारतात सुकामेवा महागण्याची शक्यता. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती आहे. बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत हे वक्तव्य केले. झरे या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला जाताना पोलिसांकडून रोखण्यात आले. मात्र पोलिसांची नाकेबंदी झुगारून खोत हे झरे या ठिकाणी पोहोचले आहेत. आटपाडी झरे या ठिकाणी उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले. या शर्यतीच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष प्रशासन आणि पडळकर यांच्यात निर्माण झालाय. प्रशासनाकडून झरेच्या आसपास 9 गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. आणि या नाकाबंदीचा फटका कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनाही बसला. पोलीस प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी जात असताना रोखून धरण्यात आले आणि परवानगी नसल्यानं त्यांना प्रवेशही नाकारण्यात आला. मात्र त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारण्याची भूमिका घेतल्यानं अखेर पोलिसांकडून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी दाखल होत प्रसार माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. एक 2-3 ठिकाणी पोलिसांनी येताना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस हे काय आमचे दुश्मन नाही आहेत. ती शेतकऱ्याची पोर आहेत. त्यांचा बाप शेतामध्ये राबत आहे. त्यांचा भाऊ शेतामध्ये काम करत आहे. देशी जी गाय आहे हिचा सांभाळ खऱ्या अर्थानं आम्ही करत असताना ती आमची गो माता म्हणून आम्ही तिच्याकडे बघत असतो. आणि त्यामुळं पोलिसांचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष नाही. परंतु या सरकारची भूमिका अशी आहे की
आपलं जे काय आहे ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं जर उघडं करायचं असेल तर पोलिसांना जनतेच्या अंगावरती सोडून द्यायचं आणि आपण मात्र खुर्च्या उभत बसवायचं. तर म्हणून मी सरकारला सांगतो की एवढा पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा तुम्ही जर म्हणला असता की सर्वोच्च न्यायालयामधल्या सुनावण्या आम्ही आता तातडीनं घ्यायला त्या दृष्टीनं आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि बैलगाडा ओढायचं त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा ठेवा आणि बैलगाडा वाटला असता शांततेनं सगळं झालं असतं. परंतु या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हे सरकार हुकुमशाही वृत्तीनं चाललेलं आहे. मग तो शेतकरी असेल, पूरग्रस्त शेतकरी असेल, या सगळ्यांच्या भावना यांना जाणण्यामध्ये यांना इंटरेस्ट नाही, यांना फक्त वसुली करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत तर होणारच. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा एल्गार पुकारलाय. बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी सरकार कामाला लागलंय. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार असा एल्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. 20 ऑगस्ट रोजी कोणत्याही परिस्थितीत शर्यती होणारच असा पवित्रा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केला असून दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांनी बैलगाडी शर्यतीला बंदी आणण्यासाठी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. तर सगळ्या बाजूनं चारी बाजूनं पोलीस आहेत, सगळ्या बाजूनी अशा बंदुका लावलेल्या आहेत शेतकऱ्याच्या बाजूनं. आता काय घडतंय उद्या आपण बघूया. थांबा, तुम्ही मुक्कामी आहातच, तुम्हाला उद्या कळेल. आपण आपला काही हेतू नाही पोलिसांची वाद घालणं, त्यांच्याशी संघर्ष करणं आणि आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, जिथं तुम्हाला पोलीस अडवतील तिथंच बैल बांधा, तिथंच रस्त्यावरती तुम्ही वैरण टाकून तिथं त्यांना बैलांना तिथं थांबवा. पोलिसांची वाद करू नका. लोकांना ज्या पद्धतीनं येता येतं त्यांनी झऱ्याच्या बाजूला यावं अशी विनंती आहे, पण पोलिसांशी कोणी वाद करू नका. साधारण किती लोक अपेक्षा आहे? नाही, आता मला काय, पोलिसांनी सगळं थांबवलंय ना. लाखो लोक येणार होती, आता तेच येऊ नयेत म्हणून सरकार कामाला लागले. सरकार का खडबडलंय? सरकार का तळातनं हल्लंय? काय एवढं सिरियस झालंय सरकार? एक झरे गावासारख्या ठिकाणी आम्ही बैलगाड्या शर्यत घेतोय आणि सरकार का कामाला लागले? एवढे पोलीस SP साहेबांपासून ॲडिशनल 4 DYSP, अनेक PI, कलेक्टर साहेब, सगळेच तहसीलदार, सगळी ह्याच कामात आहे. दुसरं कामच नाही. आता दुसरं काय कोविड संपला सगळं, तिकडं दुसरं काहीच काम शिल्लक नाही. पोलीस स्टेशनला 2-2, 4-4 पोलीस आहेत. दुसरं काय नाही. बैलगाडीशिवाय सरकारच्या डोक्यात आता काही विषय नाही. हे मोडीत काढलं पाहिजे. ट्रॅक्टर विकले गेले पाहिजे. ट्रॅक्टरचं कमिशन ज्यांचे शेअर्स आहेत यामध्ये त्यांच्या घरात गेलं पाहिजे. बैल विकून काय पैसे मिळत आहेत? बैल विकून पैसे मिळत नाहीत. बैलाचं कत्तल झाली पाहिजे आणि त्याचं बीप बाहेरच्या देशामध्ये गेलं पाहिजे, आखाती राष्ट्रामध्ये गेलं पाहिजे की जिथं या खिलारी बैलांच्या बीपला खूप मार्केट आहे. हे फार मोठं षडयंत्र यामध्ये आहे आणि म्हणून याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. आटपाडीच्या झरे गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. बैलगाडी शर्यती होऊ देणार नसल्याचा प्रशासनानं निर्धार केलेला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्ट रोजी झरे या ठिकाणी बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे. यावरून प्रशासनाविरुद्ध पडळकर संघर्ष निर्माण झालाय. आसपासच्या गावाला आता पोलिसांच्या छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. झरेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. जवळपास झरेच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये पोलिसांनी छावणीचं स्वरूप प्राप्त केलंय. बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. पोलिसांकडून पडळकर यांनी तयार केलेल्या बैलगाडी शर्यतीचं मैदान उकरून टाकण्यात आले. पोलिसांनी पडळकर यांना नोटीस बजावली तर प्रशासनाकडून बैलगाडी शर्यत होऊ देणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. आमदार पडळकर यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणारच अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे आता उद्या बैलगाडीची शर्यत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नाही, मला सकाळपासून कळतं की मलाही अटक करणार आहेत, काय करणार आहेत असं सगळं. पोलीस तर इथं सगळे पोलीसच आहेत ना. इथं या परिसरात सगळे पोलीसच आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून ही शर्यत होऊ द्यायचं नाही असा त्यांचा प्रयत्न आहे ना. आमची रास्त भावना हीच आहे की बैलगाडा शर्यत चालू व्हावी आणि हा विषय राज्य सरकारच्या कानावरती जाऊन व्यवस्थितपणे त्यांनी मांडणी सुप्रीम कोर्टामध्ये करावी. 2-2 वर्ष तारखाच तुम्हाला मिळत नाहीत आणि जर तारखाच तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही बैलगाडा मालकाची बाजू कधी मांडणार तिथं?
आणि मग लोकांना काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही काहीतरी मीडियामध्ये सांगता, बैठका घेता, आम्ही बैलगाडा चालू करणार आहे, आम्ही अमुक करणार आहे, आम्ही तमुक करणार आहे आणि त्याच्यावरती मताचं राजकारण करता. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, यासाठी आमचा हेतू आहे. ही शर्यत आमची होणार आहे. बैलगाडा मालक अनेक गावातून यायला लागलेले आहेत, अनेक जिथं जिथं नाकाबंदी केलेली आहे तिथं तिथं सुद्धा बैल येऊन थांबलेले आहेत. काही बैल लोक चालत यायला लागलेले आहेत आणि त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे, मायबाप सरकारलाही आमची विनंती आहे की तुम्हाला यामध्ये काहीतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करायचं आहे का? तुम्हाला यातून काय दंगल पेटवायची आहे का? नेमकं काय करायचं आहे? नेमका काय हेतू आहे? आणि आम्ही काय म्हणतोय की जो कायदा आमच्या हिताचा नाही तो कायदा बदलला पाहिजे. लोकप्रतिनिधीचं काम काय आहे? लोकांसाठी लढलं पाहिजे. लोकांचं हितच ज्यामध्ये होणार नसेल तर तो कायदा विधानसभेमध्ये बदलला गेला पाहिजे. आणि म्हणून तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक कायदा आणला की राज्याचा विषय होता म्हणून. जेव्हा बैलगाडा मालक भेटले की असा राज्याच्या अखत्यारीतला हा विषय आहे, संविधानानं 48 कलमानुसार राज्याला ते अधिकार दिलेले आहेत की गोवंश बाबतीमध्ये त्याचं संवर्धन करणं, त्या परंपरा जपणं, गायी वासरं असतील त्यांचं जतन करणं, त्याचं वाढ करणं आणि कत्तलखान्याकडे जाण्यापासून यांना बचाव करणं, हे आपला अधिकार आहेत. आणि म्हणून कायदा केला होता. त्या कायद्याला स्टे दिला तर त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टावर तुम्ही काहीच बाजू मांडत नाही, तारीखच घेत नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये दुसरा दुरुस्त करून काय कायदा करता येतो का? अधिकार आहे आपला विधानसभेचा, विधान परिषदेचा, आणि ते केलं पाहिजे, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. गोपीचंद पडळकरांचे बैलगाडी शर्यतीचं नियोजन म्हणजे राजकीय स्टंट आहे. प्रशांत लेंगरे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केलाय. आमचा बैलगाडी शर्यतीला विरोध नसून राजकीय स्टंटबाजी करत शेतकरी बैलप्रेमींनी भुलू नये असं आवाहन पलूस तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी केले. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलंय की ज्यावेळी बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली त्यावेळी मेनका गांधी या भाजपाच्या मंत्री होत्या. काही प्राणी मित्र यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन बैलगाडी शर्यतीवर कायमची बंदी आणली. कायद्यात काय दुरुस्ती करायची हे अधिकार फक्त केंद्राला आहेत. केंद्रात पडळकर साहेबांच्या पक्षांची सत्ता आहे. पडळकर साहेबांनी केंद्राकडे मागणी करून कायदेशीररित्या बंदी उठवावी, ते केंद्रातून करू शकतात. मुळातच त्यांना भाजपाची जी आमदारकी राज्य सरकारच्या विरोधात स्टंटबाजी करणं, टीका करणं, युवकांची डोकी भडकवणं यासाठीच मिळाली आहे. अशा भूलथापांना बळी न पडता योग्य तो निर्णय घ्यावा. या पलीकडे आपण सर्वजण सहनशील मार्गाने जाऊन त्यासाठी मार्ग काढू शकतो. आपणास लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब परिपूर्ण मदत करतील. अशा शर्यतींमुळे तरुण वर्गावर काही केसेस पडल्यास त्यासाठी देखील पडळकर साहेब काहीच मदत करू शकणार नाहीत. कारण आजवर त्यांच्यासाठी ज्या ज्या मित्रांनी किंवा जनतेनं ज्या केसेस अंगावर घेतल्या ती मंडळी आज त्यांच्या समवेत नाहीत. त्यामुळं शेतकरी वर्ग आणि जनतेनं योग्य तो निर्णय घ्यावा, ही विनंती प्रशांत लेंगरे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. आज तुम्ही बघत आलाय बैलगाड्या शर्यतीचं आयोजन सामान्य पडळकर साहेबांनी केलेलं आहे. पण ते कुठंतरी राज्य सरकारच्या विरोधात काहीतरी स्टंट किंवा कुठल्या तरी नेत्याला ते भारी वाटावं त्यामुळे ते केलेलं असावं कदाचित, मला असं वाटतंय. कारण का जे बैलगाडी शर्यतीचं जे बंदी घातलेली आहे ते केंद्रातून बंदी घातलेली आहे. त्यावेळी मेनका गांधी तिथं मंत्री होत्या. कारण का जे प्राणीमित्र आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे. पण कायद्यात काय दुरुस्त करायचं हे अधिकार फक्त केंद्राला आहेत. आणि पडळकर साहेबांचे सत्ता केंद्रात आहे, कारण ते बीजेपीत आहे, सत्ता बीजेपीची आहे. तर ते तिथे जाऊन त्यांनी ऍक्च्युली तसं त्या पद्धतीने त्यांनी ते काय करायला होतं की केंद्रात जाऊन ते जे काय आहे ती बंदी उठवून मोदी साहेबांच्या उठून त्यांनी बैलगाड्या शर्यत्या घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय कुठंतरी. कारण का ते केंद्रात ते करू शकतात, पण हे त्यांना राज्य सरकारच्या विरोधात स्टंटबाजी, कारण त्यासाठी त्यांना ती आमदारकी भेटलेली आहे त्यामुळे ते स्टंट करतात. आणि माझं काय म्हणजे मी बैलगाड्या शर्यतीच्या विरोधात किंवा पडळकर साहेबांचे माझे वैयक्तिक काही मतभेद नाहीत, फक्त हे कुठं त्यांची स्टंटबाजी आहे. ह्या भूलथापाला बळी पडू नका, हा फक्त स्टंट आहे. आणि हेच लोकांना आपल्या कळत नाही की हा स्टंट आहे, आता हे स्टंट करणार, ह्यांना प्रसिद्धी मिळवणार, हे प्रसिद्धीसाठी सगळं करायला लागले ते. आणि ह्यात कुठंतरी आपल्या बैलगाडीचे शर्यतीचे जे लोक आहेत, युवक आहेत, त्यांच्या कुठंतरी केसेस दाखवणार. परत ते म्हणजे ह्यात कुठं तुम्ही ह्या भूलथापाला कुठं बळी पडू नका, तुम्ही त्याचं चिंतन करा. ह्या वेगळ्या पद्धतीचं त्यांना करायचं आहे ना, मग त्यांनी केंद्रातनं का केलं नाही? केंद्र सरकार त्यांचं आहे, त्यांना तुम्ही असा प्रश्न विचारू शकताय. उगाच कोणतरी हुर्या म्हणतंय म्हणून त्याच्या मागे पडण्यात काय मला पॉईंट नाही वाटत.
तो आपण ह्या सनदशील मार्गाने सुद्धा आपण जाऊ शकतो. एक चांगली कमिटी स्थापन करा, त्याच्यावर आपण केंद्रात जाऊन त्या जे काय तरतुदी आहेत त्या तरतुदी केंद्राला अधिकार आहे, सुविधांना जे काय बदल करायचे ते केंद्राला अधिकार आहेत, ते करून हे असं सुद्धा करता येते. पण हे असं करणार नाहीत, कारण का त्यांना शाबासकी मिळते असली कामं केल्यानंतर. युवकांची डोकी भडकवायची आणि ह्या तुमच्यावर केसेस जर पडल्या तर पळकर साहेब काय ह्या केसेस मिटवा येणार पण नाहीत. कारण का पूर्वी त्यांच्याजवळचे ज्यांचे सवंगडी होते म्हणजे त्यांचे मित्र परिवार एकाएकांतर 16 केस सांगून घेतलेत. आज त्यांची काय परिस्थिती आहे बघून घ्या. आणि जे पूर्वी त्यांच्याबरोबर होते 2009 पासून त्यातला एकही कार्यकर्ता आता त्यांच्याबरोबर आहे का बघा. आता सगळी नवीन माणसं आहेत. आता मी नावं कोणाची घेणार नाही, वेळानंतर आपण नाव पण घेऊ. पण हे फक्त युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. एक ह्यांचा स्वतःचा स्टंट आहे आणि यांना आधीपासून सवय स्टंट करतो, तुम्हाला पण माहिती आहे. पण ह्याला कुठं भूलथापा काय बळी पडू नका. ह्यातनं केंद्रातनं काहीतरी मार्ग निघेल. राज्य सरकार पण त्यासाठी प्रयत्न. सामान्य मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब आहेत आणि उद्धव साहेब बघा तुम्ही आता लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पहिल्या 5 मध्ये त्यांचं नाव आहे. मग असं आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेले आहेत, ते काय ना काय त्याच्यावर मार्ग काढतील. लोकांना माझी विनंती आहे की ह्या भूलथापाला बळी पडू नका. हा पोकळ स्टंट आहे. एक कार्यकर्ता दाखवा की त्या कार्यकर्त्याचं भलं केलं ह्याने. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा. मीही एक शेतकरीच आहे, मी एक तुमच्यासारखा तळागाळातलाच कार्यकर्ता आहे. मला तुमची तळमळ कळत्या. नक्की जेव्हा काही चांगला मार्ग निघेल. फक्त असल्या स्टंटबाजूला तुम्ही बळी पडू नका ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मिरज कोल्हापूर रस्त्यावर 2 4-चाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. यात 1 जण ठार तर 2 जखमी आहेत. मिरज कोल्हापूर राज्य महामार्गावर श्रेया पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झालेला आहे. आरग इथले निरंजन शेट्टी आपल्या टाटा निक्सॉन 4-चाकी वाहनानं जयसिंगपूरकडे निघाले होते. कोल्हापूरकडून मिरजेकडे चुकीच्या दिशेने येणाऱ्या मारुती सुझुकी अल्टो गाडीशी त्यांचा भीषण अपघात झालाय. अल्टो वाहनातील चालक अमोल परीट वय वर्ष 36 राहणार माणगाव हा अपघातात ठार झालाय, तर अल्टो वाहनातील सतीश नरसिंघानी राहणार कदमवाडी मारुती सुझुकी चालक निरंजन शेट्टी जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मारुती सुझुकी वाहन धडकल्यानंतर वाहन फिरून दुभाजकावर पडले. दोन्ही 4-चाकी गाड्यांच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन वाहनाचं मोठं नुकसान झाले. कोल्हापूर मिरज दुहेरीकरण मार्ग सुरू असताना कोल्हापूरकडून येणारी मारुती सुझुकी वाहन चुकीच्या मार्गानं मिरजकडे येत होती. त्यामुळं हा भीषण अपघात झाला असं प्रथमदर्शी प्रवाशांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास,
मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचा रोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस कड, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू. ऑफर फक्त 3 दिवस. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसचे वरिष्ठ प्रबंधक रमेश कांबळे सेवानिवृत्त झाले. रुकडी आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचा नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसचे वरिष्ठ प्रबंधक आणि ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे सचिव रमेश मारुती कांबळे यांनी रुकडी, पेठ, वडगाव आणि शिरोली शाखेमध्ये उत्कृष्ट असं काम केलं होतं. कायदा आणि चाकोरी बाहेर जाऊन काम केलं. बचत गटांना कर्ज पुरवठा करून त्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न केले. झोनल ऑफिसमधून वरिष्ठ प्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रेमापोटी रुकडी आणि परिसरातील नागरिकांनी नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी झोनल मॅनेजर हेमंत खेर, संजय कांबळे, रमेश कांबळे, सरपंच रफिक कलावंत, बबलू मकानदार, राज शेख इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी राज पाटील, शांतीनाथ पाटील, राजू ढवळे, बशीर मकानदार यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पलूस तालुक्यातील आठवडी बाजारांना प्रारंभ झालाय. मात्र आमणापूर बाजारास अल्प प्रतिसाद नागरिकांकडून पाहायला मिळाला.
अनलॉक प्रक्रियेत टप्प्याटप्प्यानं काही भाजी मंडई सुरू करण्यात आल्या. मात्र आठवडा बाजार सुरू करण्यात आले नव्हते. लॉकडाऊन काळात सेवा देणारे भाजी विक्रेत्यांची गेल्या 4 महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती बिघडत चालली होती. अखेर प्रशासनाकडून याची दखल घेत कालपासून आठवडा बाजारास परवानगी देण्यात आली. आज पलूस तालुक्यातील अमनापूर इथं 4 महिन्यात पहिल्यांदाच आठवडी बाजार भरवण्यात आला. मात्र ग्राहकांना अद्याप माहिती नसल्यानं अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसलाय. भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांना कोरोना नियमांचं पालन करण्याची सक्ती केली जाते. मास्कचा वापर करण्यासाठी आग्रह केला जात असून बाजार सुरू झाल्यानं विक्रेत्यांकडून समाधान व्यक्त केलं जातंय. गेले काही महिने बाजार बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे फार प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. हालापेक्षांना सहन करावे लागलेले आहेत. काही ठिकाणी तर सुद्धा पेटांच्या बंद झालेले आहेत. अशा अवस्थेत बाजारकऱ्यांच्यावरती उपासमारीची सुद्धा प्रसंग आलेला आहे. आणि आता आजपासून बाजार चालू होतोय ही समाधानाची गोष्ट आहे. असं सर्व नियमांचं पालन करून बाजार व्यवस्थित सुरू राहतील असं मला तर वाटतंय. एसबीएन मराठीसाठी संदीप नाझरे, पलूस. पलूस तालुक्यातील नागठाणे इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा मोहरम सण शासकीय नियमानुसार साजरा करण्यात आला. नागठाणे तालुका पलूस इथं मोहरम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चालू वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशाचं पालन करत मोहरम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. मोहरम हा सण 10 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी चंद्रदर्शन करून गाव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते खाईत कुदळ मारून मोरची सुरुवात केली जाते. त्यानंतर समाजाच्या 5 स्वाऱ्यांचे पंजे बसवण्यात आले. मोहरमच्या 7व्या दिवसापासून पंजांना नैवेद्य, हारतुरे, कपडे चढवले गेले. मोहरमच्या मुख्य दिवशी म्हणजेच खत्तल रात्री खाई पेटून उड्या मारणे, करबले खेळणे इत्यादी कार्यक्रम संपन्न होतात. ढोल ताशांच्या गजरात पंजे नागेश्वर मंदिराजवळ भेटीस नेण्यात येतात. गुरुवारी ताबूत विसर्जन दिवशी सवाद्य मिरवणुकीनं पंजे कृष्णा नदीवर नेऊन विसर्जित करण्यात आले. एसबीएन मराठीसाठी जमीर सनदी, नागठाणे. संकटग्रस्त काळातील नागरिकांना मदत करणं हीच खरी ईश्वरसेव. ही मदत नसून कर्तव्याच्या भावनेतून दिलेली साथ असल्याचं आनंद आचार्य यांनी सांगितलं. करवीर तालुक्यातील वळिवडे इथं महापुरानं संपूर्ण गावाला विस्थापित व्हावं लागलं. अशा पूरग्रस्त कुटुंबियांना सत्यमार्ग जीवन ट्रस्ट आणि जीजस लाईफ फाउंडेशन अंबरनाथ उल्हासनगर इथल्या सेवाभावी संस्थेच्या वतीनं वळिवडेसह कोल्हापूर जिल्ह्यातील 5,000 कुटुंबियांना मदत वाटप करण्यात आली. मसिहा सेनेचे जिल्हा प्रेसिडेंट कुमार कुर्बानी, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, सरपंच अनिल पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुमार गुरबाणी म्हणाले की कोल्हापूर शहरातील रमणमळा, कावळा नाका, पेठवडगाव, शिरोली, वळिवडे या गावातील पूरबाधित 5,000 गरजू कुटुंबियांना 15 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्यांचं किट, कपडे, औषधं, फळं, ज्यूसचे पॅकेट अशा साहित्यांचं वाटप करण्यात आलं. आमच्या संघटनेचं हे कर्तव्य आहे. यावेळी एपीआय दीपक भांडवलकर, सरपंच अनिल पांढरे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमात जीजस फाउंडेशनचे अध्यक्ष जॉन्सन इब्नेझर, अजय कामत, राजन पलानी, डॉक्टर सिल्वन, अगस्ती बेंजामिन, आनंद मंडल, बार्नाबॉस, परवेश डॅनियल, दिनेश पवन, गौरव विजय इत्यादी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. परभणी जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या निवासस्थानी माध्यमांशी त्यांनी बातचीत केली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून परभणी जिल्ह्यात सुरू आहे. आज शेवटच्या दिवशी यांनी भाजपा महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी राज्य शासनासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
राज्यात महाविकास आघाडीची सरकार बेशिस्तपणे चालतायत. सामान्यांचा विकास होत नाहीये, तर फक्त 3 पक्षांच्या नेत्यांना खुश ठेवून सरकार कसं टिकवायचं हाच राज्य सरकारचा ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलं. आजपासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. शिवसेनेकडून नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पाय ठेवू देणार नाही असा इशारा देखील नारायण राणेंना देण्यात आलाय. यावर बोलताना कराड यांनी नारायण राणे हे शिवसेनेला उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं सांगितलं. माझा हा दौरा पूर्णपणे नियमांचं पालन करून सुरू आहे. आम्ही कुठलाच नियम मोडलेला नाही. मास्क वापरतोय. कुठेही मूल्यांची पायमल्ली आमच्याकडून केली जात नाहीये. मुख्यमंत्र्यांनी दिलेले नियम पाळूनच ही यात्रा करत असल्याचं यावेळी कराड यांनी स्पष्ट केलं. नाना पटोलेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्यानं होणाऱ्या टीकेवर बोलताना नाना पटोले यांनी आपली उंची पाहून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करावी असा चिमटा कराड यांनी पटोले यांना काढलाय. आम्ही जे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे नियम दिलेले आहेत ते पाळूनच आम्ही करतोय. आम्हाला आता समारोप करायचा होता संभाजीनगरला. मोठा हॉल घेतला होता. परवानगी देऊ शकत नाही कलेक्टर, दिलं नाही. काल इथं मंदिर उघडं होतं पण मंदिरात आम्ही गेलो नाही. कालच दर्शन घेतलं. औरंगाबादच्या खासदारांनी सगळ्या नारायण राणे ज्या गावच्या पुरी त्याच गावच्या बाबी. नारायण राणे कुणाच्याही धमकीला घाबरणार नाहीत. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. सध्या मोदी साहेबांच्या कॅबिनेट मंत्री म्हणून आहेत. म्हणून विनायक राऊत असो किंवा कुठेही धमकी दिली तर ते धमकीला घाबरून घरी बसणारे नेते नाहीये. ते शिवसेनेची भूमिका करणार आणि यात्रा यशस्वी करणार. शिवसेनेची भूमिका त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. पक्षाचा हा भारतीय जनता पार्टी पक्षाचा निर्णय. जनतेमध्ये जाऊन त्यांना जो काही एरिया असेल त्यांचा, कोकण असेल किंवा मुंबई असेल, त्यामध्ये नारायण राणेची यात्रा राहील. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम आहेत. जर शिवसेनेने काही नारायण राणेच्या विरुद्ध भूमिका घेतली तर त्याला ते उत्तर देणार. परभणीहून अन्सारी गुलाम मुस्तफा, SBN मराठी. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस कर, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू. ऑफर फक्त 3 दिवस. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीपात्रात मगरींचा वावर पाहायला मिळतो. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि मगरींचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली. धुमडेवाडी तालुका चंदगड जवळ ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर आहे. गेल्या 8 दिवसांपासून नागरिकांना या मगरीच्या सातत्यानं दर्शन घडतंय. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. नदीकाठावर गावाची स्मशानभूमी आहे. तिथून जवळच गेले 8 दिवस मगरींचा वावर वाढलेला आहे. काही वेळेला ही मगर नदीकाठच्या गवतात पहुडलेल्या अवस्थेत दिसत आहे. नदीकाठी शेत असलेल्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा आणण्यास आणि पिकांची देखभाल करण्यासाठी जाताना भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या संदर्भात वन विभागानं या मगरींचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून आणि शेतकरी वर्गातून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. तीन जिल्ह्यांमधून तडीपार असलेल्या आरोपीस मिरज शहर पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले. अनीस शब्बीर शेख, वय वर्ष 25, राहणार खाजा वस्ती, कुंभार हॉस्पिटल जवळ, मिरज याच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्यानं त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी 21 जुलै रोजी सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमधून 1 वर्षाकरिता हद्दपार केलं होतं. हद्दपार असताना आज रोजी मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी रोड इथं संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. मिरज शहर पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई भंग केल्याचा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि DB पथकाचे पोलीस हवालदार पृथ्वीराज कांबळे, संदीप नाईक यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जतच्या खोजनवाडी इथं पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सावित्री BSc सेकंड इयर वर्गात RR कॉलेज इथं शिक्षण घेत होती. आपल्या आई वडिलांसमवेत गावापासून 2 किलोमीटर खोजनवाडी बिळूर रस्त्याशेजारी असणाऱ्या शेतातील घरात राहायची. बुधवारी संध्याकाळी 4:30 वाजता घरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या शेततळ्यात पाणी आणण्यास गेली असता तिचा पाय घसरून ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. ही फिर्याद पोलीस पाटील चिदानंद कलमाडी यांनी दिली आहे, तर अधिक तपास जत पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. नागपूरमध्ये चार्टर्ड विमान उतरले. भारताच्या इतिहासात प्रथमच आता नागपूरमधून चार्टर्ड विमान भाडेतत्वावर दिलं जाणार आहे. केंद्र सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर देशात अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या. देशाच्या 74व्या वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका भारतीय कंपनीनं परदेशातून आयात केलेलं चार्टर्ड विमान भारतातच भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यास सज्ज झाली. या दृष्टीनं पहिले चार्टर्ड विमान आज नागपूर इथल्या मिहान सेजमधील एअर इंडियाचा MROमध्ये दाखल झाले. भाडेतत्वावर चालवणाऱ्या या चार्टर विमानाचं स्वागत राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जेटसेट गो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कणिका टेकेरेवार, जिल्हाधिकारी यांच्यासह एअर इंडियाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत यांनी विमानाची पाहणी केली. गुजरातच्या जेटसेट गो या कंपनीचे हे हॉकर 800 हे चार्टर्ड विमान असून $3.2 मिलियन याची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपन्यांना भाडेतत्वावर चार्टर्ड विमान हवं असल्यास त्याला परदेशातून विशेषतः आयर्लंडमधून घ्यावं लागायचं, जे फार खर्चिक होतं. मात्र केंद्र सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर देशातीलच कंपन्या चार्टर्ड विमानं भाडेतत्वावर देण्यास पुढे येऊ लागल्या. भारतीय कंपनी आता भाडेतत्वावर चार्टर्ड विमान देण्यासाठी पुढे आल्यानं परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे. शिवाय खासगी कंपन्यांचं विमान नागपुरातील MROमध्ये दाखल होत असल्यानं हवाई क्षेत्रात नागपूर आगेकूच करीत असल्याचं पाहायला मिळतंय. बट IFSC ने पूरी कोशिश करी कि टू मूव एवरी पॉसिबल हर्डल आउट ऑफ आवर वे. बट एक एयरक्राफ्ट को इंडिया में लाने के लिए देयर वाज मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन, DGCA, कस्टम्स, MRO, SEZ, departments we didn't think that existed. And we had a battery of lawyers based out of the UAE called Watson and Fali, who did not even know how India worked, and said, we'll support you, we'll get you through this. Between IFSC, our lawyers, and Mr. Ashish, they know in the last 6 months, we lost one aircraft. We had booked 2 airplanes, but because the regulatory permissions didn't come on time, one airplane couldn't come. Till yesterday, I didn't think this plane would land. At 12:40 when this plane landed, I called all these guys up and I said, guys, a miracle has happened. We'll be able to, live up to tomorrow. And it's not easy, doing this in India because it's the first aircraft. In 74 years, it's the first time an Indian company has leased an aircraft into India. And it takes... पहल की महाराष्ट्र सरकार ने क्योंकि मुझे अभी कनिका थोड़ी देर पहले बता रही थी कि हम काफ़ी दिनों से कोशिश कर रहे थे कि इंडिया में हम एयरक्राफ्ट ला सके, लेकिन हमको परमिशन नहीं मिल रही थी. लेकिन जैसे हमने मिहान SEZ से कांटेक्ट किया, 2 दिन के भीतर इनको वो परमिशन यहाँ पे मिल गई और इसके तहत यह पहला एयरक्राफ्ट जेटसेट फ्लीट नामक कंपनी का यहाँ पर एयर इंडिया MRO में इंपोर्ट हुआ है. और जैसा कि आपको बताया गया, मैं आपको बता दूं कि हमारे यहाँ यानी इस मिहान SEZ में देयर आर 3 यूनिट्स ऑफ मेसर्स AI इंजीनियरिंग सर्विसेज, मेसर्स AAR इंदा मिल टेक्निक्स प्राइवेट लिमिटेड एंड मेसर्स डसॉल्ट रिलायंस एरोस्पेस लिमिटेड अप्रूव्ड फॉर मेंटेनेंस, रिपेयर एंड ओवरऑलिंग जो है, जिसको MRO करके शॉर्ट फॉर्म एक्टिविटी इंक्लूडिंग मैन्युफैक्चरिंग ऑफ फॉल्कन एयरक्राफ्ट एट मियान SEZ नागपुर. द एयरक्राफ्ट आर एंटरिंग इनटू सेज एरिया SEZ एरिया फॉर मेंटेनेंस, रिपेयर थ्रू द टैक्सीवे कंस्ट्रक्टेड बाय द मिहान डेवलपर्स which is connected to main runway of Nagpur airport. The export affected by this unit during the
year 2019 and 20 is AI Engineering Services Limited 126 crores and ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. महाविकास आघाडी सरकारची बदनामी करणारा भाजपाचा वसुलीबाज सिद्ध आहे. नितीन लांडगे याला 6 जणांसहित लाचखोरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आली असल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली. मोदी सरकारच्या दबावानं काही जणांना आरोप करायला लावून महावसुली अशी बोंब ठोकत सरकारची बदनामी करणारा भाजपाचाच वसुलीबाज सिद्ध आहे. भाजपाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष नितीन लांडगे याला 6 जणांसहित लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर केलाय. मोदी सरकारच्या दबावाखाली काही लोकांना आरोप करायला भाग पाडले गेलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता महावसुली अशी बोंब ठोकली होती. हा संपूर्ण कटकारस्थानाचा भाग होता, याच्यात कुठल्याही तऱ्हेची शंका नाही. परंतु आता खऱ्या अर्थानं वसुलीबाज कोण आहे हे जगासमोर आलेलं आहे, देशासमोर आलेलं आहे. आणि आताच जी घटना समोर आलेली आहे त्यामधनं भारतीय जनता पक्षाचं पिंपरी चिंचवडचा नेता आणि तेथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असलेले नितीन लांडगे यांना लाचखोरीच्या गुन्ह्याखाली त्यांच्यासमोर 6 जणांना समवेत अटक केलेली आहे. म्हणून एकंदरच वसुलीबाज कोण आहे, वसुलीखोर कोण आहे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याची आवश्यकता लागणार नाही. भारतीय जनता पक्ष हाच वसुलीबाज पक्ष आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिंगचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू. ऑफर फक्त 3 दिवस. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. नारायण राणेंनी दर्शन घेतल्यानं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण. भाजपाची सडकून टीका. नवा वाद उभा राहण्याची शक्यता. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाल्याचा आरोप. सांगलीकरांना मोठा दिलासा. कोरोना रुग्ण संख्या घटली. दिवसभरात आढळले 490 रुग्ण तर 16 जणांचा मृत्यू. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत तर होणारच. आमदार पडळकरांचा एल्गार. तर झरे गावाला छावणीचं स्वरूप. शर्यती होऊ देणार नसल्याचा प्रशासनाचा निर्धार. महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती. गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच. बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा. शिवसेना कोणतीच निवडणूक सोपी समजत नाही. शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात. महापौर किशोरी पेडणेकरांचं राणेंना प्रत्युत्तर. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह 5 जण अटकेत. ACBच्या कारवाईनं पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ. सत्ताधारी भाजपा अडचणीत. मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी. मात्र मुख्यमंत्र्यांचा पालघर दौराच रद्द. मुख्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. आणि तालिबाननं भारतासोबतचा व्यापार थांबवला. भारतात सुकामेवा महागण्याची शक्यता. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.
रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी नंदुरबार इथं लसीकरणाचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 5.5 लाखाहून अधिक जणांचं लसीकरण झालं. देशात 56.64 कोटी लोकांचं लसीकरण झालेलं आहे. लसीकरणा निर्मितीचं प्रमाण वाढलंय. राज्यांनी आता लसीकरणाबाबत नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत या ठिकाणच्या पोषण पुनर्वसन केंद्र आणि नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली आहे. या ठिकाणी त्यांनी स्तनदा माता यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि भोजनांबाबतही सुसंवाद साधत त्यांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधा पुरेशा आणि चांगल्या आहेत की नाहीत याबाबत शहानिशा केली आहे. त्यांनी कुपोषित बालकांची पाहणी देखील करत कुपोषणासाठी जिल्हा स्तरावर विशेष प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त केली. पोषण पुनर्वसन केंद्रातील महिलांसोबत जमिनीवरच बसून त्यांनी त्यांच्याशी स्थानिक आदिवासी भाषेतून संवाद देखील साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा सामान्य रुग्णालयातच विविध आरोग्याच्या योजनांचा आणि कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नारायण राणेंच्या यात्रेमधील लूट टळलीये. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या ठाण्यातील जन आशीर्वाद यात्रेत पाकिटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात आले. भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेत एका आमदारासह काही कार्यकर्त्यांचे खिसे कापले असल्याची घटना घडली होती. या यात्रेत पाकिटमार झालेल्या घटनेमुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेत हातसफाई करून खळबळ उडवून देणाऱ्या सराईत टोळीला अखेर 3 दिवसातच ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या यात्रेला सोमवारी ठाण्यात सुरुवात झाली असताना तुफान गर्दी झाल्यानं सराईत पाकिटमारांची नाशिक मालेगाव इथून आलेल्या टोळीनं 10 मोबाईल लांबवले होते, तर 1,19,000ची रोकडवर हातसफाई केली होती. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. सदरच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकानं धडक कारवाई करत खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अचूक कारवाई करून चौकडीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोकडसह मोबाईल असा 6,69,000चा मुद्देमाल आणि एक 4-चाकी कार हस्तगत करण्यात आली. काही दिवसापासून ठाणे येथे राजकीय रॅली, राजकीय कार्यक्रम निघत आहेत. त्या राजकीय कार्यक्रमांच्या मध्ये सहभागी असलेल्या नागरिकांचे खिसे कापून त्यांचे रोख रक्कम आणि मोबाईल चोरी होत असलेल्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगानं कोपरी पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या गुन्ह्याचा आम्ही समांतर तपास करत होतो. त्या गुन्ह्याचा युनिट 5 क्राईम ब्रँच हे माननीय वरिष्ठांच्या आदेशाने समांतर तपास करीत होते. त्यामध्ये आमच्या युनिट 5चे निवडणुकीतील API भूषण शिंदे यांना इन्फॉर्मेशन मिळाली, यांना खात्रीलायक बातमी मिळाली की यामधील अशाच गुन्ह्यामधला एक आरोपी शिळडायगर येथे दहीसर मोरी या ठिकाणी येणार आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या युनिटमधील पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब, API शिंदे, API सुरवसे, PSI चव्हाण आणि अंमलदार यांचं पथक तिथे जाऊन त्यांनी चौकशी केली, तपास केला असता तिथे 4 लोक आम्हाला संशयित होते ते मिळून आले एका गाडीमध्ये. त्या प्रकारे खिसे कापायचे काम करतात आणि इथं आल्यानंतर ते लॉजेस वगैरे जे आहेत, मिडियम किंवा कमी खर्चाचे जे लॉजेस आहेत अशा ठिकाणी ते राहतात आणि तिथून ते ऑपरेट करतात. अशी यांची कामाची पद्धत, मोडस ऑपरेंडीची माहिती मिळालेली आहे. एकूण किती मुद्देमाल जप्त केला, किती लाखाचा? एकूण आम्ही 6,69,000चा मुद्देमाल यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि त्यांचा अधिक तपास आम्ही आणखी करीत आहोत. सर, हे करण्यामागचं त्यांचे म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे, त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड किंवा काय? अबू बकर उर्फ अबू कबूतर जो आहे त्यांचा मुखिया आहे त्यांचा, आणि त्याच्याविरुद्धच 6-7 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे. आणि हे सराईतपणे किस्से कापू करणारे आरोपी आहेत आणि हे नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात. ज्या राजकीय कार्यक्रमाचे किंवा ज्या कार्यक्रमामध्ये त्यांना जायचं आहे त्याच्याप्रमाणे ते वेशभूषा वगैरे करतात
आणि ते त्या कार्यक्रमामध्ये सदस्याची लक्षात येत नाही की तो त्या कार्यक्रमाचा सहभागी सदस्य असल्याबाबतच दिसतं आणि त्याच्यामध्ये ते त्यांचा कार्यभाग आटकून येतात. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. बिसलेरी पाण्याच्या बॉटलनं हा घात झाल्याचं बोललं जाते. पुसद तालुक्यातील खंडाळा घाट इथं तवेरा पलटी झाल्यानं चालकासह 2 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. 3 जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना पुसद इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. सदर तवेरा कार ही MPM मधील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. वाहनात एक बिसलेरी बॉटल होती, ती क्लचमध्ये जाऊन अडकली. या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. एका बॉटलनं घात झाल्याची बाब पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात उघड झाली आहे. आत्ता सध्या 1 तासापूर्वी खंडाळा घाट तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथे तवेरा गाडीचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 3 माणसं मेलेली आहेत आणि 2 माणसं सिरियस आहेत. या अपघाताचा मी स्वतः पाहणी केली असता माझ्या असे लक्षात आले आहे की सदर गाडीमध्ये या गाडीच्या खाली एक बिसलेरी पाण्याची बिसलेरी इथे ठेवण्यात आलेली होती. या बिसलेरीमुळे एक्सलेटर आणि याच्यामध्ये बिसलेरी अटकल्यामुळे हा मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एकूण 3 लोकांचा जीव गेलेला असून 2 लोक सिरियस आहेत. तरी आपणाला विनंती आहे की आपण गाडी चालवत असताना कोणी पाण्याची बॉटल आपल्या समोर एक्सलेटर ब्रेक किंवा हे जे दिलेले आहेत 3 ब्रेक एक्सलेटर आणि क्लच याच्यामध्ये कोणी किंवा पुढे बॉटल ठेवू नये. या बॉटलमुळे अनेक अपघात झालेले आहेत. आणि ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. छत्रपती संभाजीराजे यांचं येवल्यात स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणावर नांदेड इथं सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणावर केंद्रानं 102वी घटना दुरुस्ती केली आहे. राज्यांना अधिकार दिले, मात्र आता राज्याला सामाजिक मागासले असल्याचं सिद्ध करावं लागणार. ते सिद्ध केल्यानंतरच अपवादात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल, जी राज्याची जबाबदारी असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. मराठवाडा दौऱ्यावर जात असताना आज येवला इथं त्यांचे छावा क्रांती सेना, मराठा क्रांती मोर्चा आणि रायगड ग्रुपतर्फे येवला विंचूर चौफुली इथं स्वागत करण्यात आलं. यावेळी मराठा आरक्षणावर भूमिका विचारली असता याविषयी नांदेड इथं सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. भर पावसात संभाजीराजे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. माझी भूमिका आहे की उद्या नांदेडला बोलले पण 101 घटना म्हणजे सामाजिक करावं लागेल. सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल. राज्याची जबाबदारी आहे, पण ते इतकं सोपं नाही आहे. आणि दुसरा मार्ग असा आहे की तुम्हाला मग 50% वर आरक्षण मागावं लागेल. ते केंद्राचा विषय आणि मी हा सगळा विषय मी सविस्तर पद्धतीने पार्लमेंटमध्ये मी मांडलेला आहे. आता पुढे भूमिका काय? थँक्यू. प्रतिनिधी संतोष बटाव, एसबीएन मराठी, येवला. नारायण राणे येऊन गेल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण करण्यात आले. राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यात आलं होतं. मात्र नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचं दुधानं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचे केअरटेकर आप्पा पाटील यांनी स्मृतिस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्रानं शुद्धीकरण केलंय. त्यानंतर तिथं फुलं वाहण्यात आली. दरम्यान नारायण राणे या ठिकाणी सकाळी आले होते.
हे शुद्धीकरण केल्याचं सांगितलं जात आहे. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते देखील यावेळी हजर होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मराठा आरक्षणासाठी उद्या नांदेडमध्ये मूक आंदोलन होणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज नांदेडमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं विशाल मूक आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्याचे दोन्ही खासदार, जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्यासह 30,000 समाज बांधव मूक आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यानंतर लाल महाल, पुणे ते मुंबई विधान भवन लॉंग मार्च काढणार. पहिल्या टप्प्यातील ज्या जिल्ह्यात आंदोलन होईल त्यानंतर तिथंच लॉंग मार्चच्या तयारी संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठीक 10 वाजता महाराष्ट्रातील सर्व समन्वयक येणार आहेत. 11 वाजता लोकप्रतिनिधी येतील अशी अपेक्षा आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी त्यांना जबाब विचारणार किंवा तुम्ही आतापर्यंत काय केलं आणि येणाऱ्या काळात काय करणार आहात. मराठा आरक्षणाचा विषय केंद्रमंत्री राज्य सरकारकडे, राज्यमंत्री केंद्र सरकारकडे आहे. दोन्ही सरकारला जबाब विचारण्यासाठी छत्रपती संभाजीराजे खुद नांदेड शहरात येणार आहेत. तर ते जबाब विचारत असताना नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांनी या लोकप्रतिनिधी निवडून दिलं ते जवळपास मराठा समाजातील 50,000 लोक या नांदेड शहरामध्ये येणार आहेत. नांदेड का निवडला ठेवलेलं आहे त्याचं नेतृत्व छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले करतात. सकाळी शिवाजी पुतळा येतं, तो कार्यक्रम चालू होईल ठीक 11 वाजता आणि इथले 9 आमदार, 3 खासदार आणि 1 मंत्री आणि समाजाच्या वतीनं आम्ही येणाऱ्या मराठा सेवकांना विनंती केली की एक तर आपली पार्किंग फटाका मार्केट येथे आणि नवा मोंढा मैदानात होईल, तरी सर्वांनी वेळेत यावं आणि जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा लोकप्रतिनिधी वेळेत यावं व आपण जे काही आत्तापर्यंत केलं तर पुढं काय करायचं आहे तर समाजासाठी हिताचं राहील की आपण सर्वांनी यावं आणि छत्रपतीचे विचार ऐकावे आणि छत्रपती आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतीलच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या,
स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस कड, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू. ऑफर फक्त 3 दिवस. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. नारायण राणेंनी दर्शन घेतल्यानं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण. भाजपाची सडकून टीका. नवा वाद उभा राहण्याची शक्यता. जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाल्याचा आरोप. सांगलीकरांना मोठा दिलासा. कोरोना रुग्ण संख्या घटली. दिवसभरात आढळले 490 रुग्ण तर 16 जणांचा मृत्यू. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत तर होणारच. आमदार पडळकरांचा एल्गार. तर झरे गावाला छावणीचं स्वरूप. शर्यती होऊ देणार नसल्याचा प्रशासनाचा निर्धार. महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती. गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच. बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा. शिवसेना कोणतीच निवडणूक सोपी समजत नाही. शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात. महापौर किशोरी पेडणेकरांचं राणेंना प्रत्युत्तर. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह 5 जण अटकेत. एसीबीच्या कारवाईनं पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ. सत्ताधारी भाजपा अडचणीत.
मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी, मात्र मुख्यमंत्र्यांचा पालघर दौराच रद्द. मुख्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. आणि तालिबाननं भारतासोबतचा व्यापार थांबवला. भारतात सुकामेवा महागण्याची शक्यता. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन